नमस्कार. नागपुरी मेजवानी बघणाऱ्यांना पौर्णिमाचा मनापासून नमस्कार. आज मी तुम्हाला गवारीची सुकी भाजी दाखवणार आहे. नुसती गवारीची भाजी खायचं म्हटलं की सगळ्यांच्या जीवावर येतं. पण गवारीसोबत जर आपण मुगवडीचं कॉम्बिनेशन केलं तर गवारना आवडणारेसुद्धा आवडीने गवारीची भाजी खातात. चला मग करूया गवार मुगवडीची भाजी. गवारीच्या भाजीसाठी आपल्याला सर्वात आधी 1 टेबलस्पून एवढं तेल कढईत घालायचं आहे. या तेलावर आता आपण गवार परतून घेणार आहोत. अशी तेलावर गवार परतून घेतली की गवारीचा उग्रपणा कमी होतो. साधारण 4 ते 5 मिनटं आपल्याला गवार परतून घ्यायची आहे. गवार परतून झाली की पुन्हा 4 ते 5 टेबलस्पून एवढं तेल कढईत घालायचं. या तेलात आता आपण मुगवडी परतून घेणार आहोत. ही मुगवडी थोडी खमंग होईपर्यंत परतायची आहे. मुगवडीला हलकासा लालसर रंग आला की मग मुगवडी काढून घ्यायची. आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची. 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा. 6 ते 7 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या. लसूण थोडा परतून घ्यायचा. लसूण हलका गुलाबी झाला की मग 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घालायच्या. हे सगळं थोडं परतून झालं की मग थोडीशी कोथिंबीर घालायची. अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की भाजीला खूप छान चव येते. आता यात 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा. कांदासुद्धा छान गुलाबीसर होईपर्यंत परतायचा आहे. कांदा गुलाबीसर झाला की मग यात हळद घालायची. 1 टेबलस्पून एवढी धणाजिरा पूड घालायची. तिखट मात्र आपल्या चवीनुसार घालायचं. मी 1 टेबलस्पून एवढं तिखट घातलं आहे. हे सगळे मसाले आता तेलावर थोडेसे परतून घ्यायचे. आता यात थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपत नाही. चवीनुसार मीठ घालायचं. आता 1 टेबलस्पून एवढा गोडा मसाला घालायचा आणि थोडासा गूळ घालायचा. गोडा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला किंवा किचन किंग मसालाही वापरू शकता. आणि आता हे थोडंसं परतून घ्यायचं. आता यात तळलेली मुगवडी घालायची. मुगवडी घातल्यावर याला मिनिटभर असं छान परतून घ्यायचं. आणि आता यात गवार घालायची. आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता ही भाजी झाकून शिजू द्यायची. मी झाकणीवर थोडंसं पाणी घातलेलं आहे. हेच पाणी गरम झालं की मग भाजीमध्ये घालायचं. सुकी भाजी असल्यामुळे जास्त पाण्याचा वापर आपण नाही करणार आहोत. झाकणीवरचंच गरम पाणी थोडंसं भाजीत घालायचं. ही भाजी शिजायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात. चेक करून बघूया शिजली आहे का ते. ही भाजी आता अगदी व्यवस्थित शिजली आहे. भाजी पूर्णपणे शिजली की त्यात 2 चमचे चिंचेचा कोळ घालायचा. आपण गूळ सुरुवातीलाच घातला होता. चिंच मात्र शेवटी घालायची. चिंच जर सुरुवातीलाच घातली तर भाजी शिजायला वेळ लागतो, म्हणून शेवटूनच घालायची. छान आंबट गोड चवीची गवार मुगवडीची सुकी भाजी आता रेडी आहे सर्व करण्यासाठी. ही भाजी पोळीसोबत, पराठ्यासोबत, अगदी भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते. आणि ही सुकी भाजी असल्यामुळे टिफिनला देण्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे. तेव्हा ही भाजी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कॉमेंट करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.